दयानंद पाटिल। सर्कल की रिस्ट्रिक्शन है, 2 सर्कल के बाहर और 9 अंदर, यानी कि रन लूटने का समय जो है तो यही समय है रन लूटने का। देखना है दयानंद, गेंदबाजी करने तैयार। इस बीच राजू ठानगे को तेज रफ्तार की गया, बैटिंग में मशहूर माना जाता है इस राजू ठानगे को। ब्लॉकआउट गेंद अच्छी अंदर की तरफ भी आती हुई गेंद ने की अंदरूनी किनारा लग के गेंद सीधी विकेट के दास्की के बाजू में गई, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ा और रन 1 रन से संतुष्ट। फिर एक बार श्री गणेश झालाय। आपण पाहू शकाल फलंदाजी करत असलेल्या नाणेफेकी हारल्यानंतर पलसपे संघ मैदानाच्या आतमध्ये राजू ठानगे हे देखील नाव मोठं आहे या पलसपे संघाचा। एकेर धाव इथे मात्र कारली झाल्या। पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर यावेळेस त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज चकलाय। निर्धाव चेंडूची त्या दिलीप बोपी सर सांगता झाली आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 2 चेंडूंचा उर्वरित खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या बिनगडी बाद 1 धावसंख्या धावफलकावर। दयानंद को काफी हौसला बुलंद है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करने के तैयार है, जो कि अगदी ब्लॉकआउट गेंद थी, यानी कि 1 रन से रफ्तार दी, लेकिन दूसरे गेंद पे उसको जकड़ में पकड़ लिया इस दयानंद ने। फिर एक बार अंदर की तरफ आते गेंद को लपक दिया, फाइन लेग की तरफ गेंद जाने से बाउंड्री लेकर बाहर 4 रन के लिए। बहुत ही बढ़िया शॉट। वाइदंडे मैन फ्रॉम पल्स पे 5 रन। फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, लेग स्टंप के काफी बाहर जाती हुई इस गेंद को यानी कि वाइड करा देते हुए इस अंपायर हमारे श्रीकांत ने, यानी कि रन संख्या पहुंची 6 रन। बहुत ही बढ़िया पहली गेंद डाली थी, लेकिन अभी इस बीच हौसला बुलंद हो गया है, इस बीच अच्छी क्रिकेट यहाँ पे, लेकिन रन संख्या पहुंची इस बीच 6 रन पल्स पे टीम, यानी कि गेंद अब तक 3 गेंद शेष। फिर एक बार लेग स्टंप के बाहर, इस बीच जकड़ में पकड़ तो मिल गया इस अंपायर में, यानी कि वाइड करार देते हुए फिर एक बार वाइड और रन संख्या पहुंची फिर एक बार 7 रन कुल, यानी कि 3 गेंद शेष। कुछ कान मंत्र दे रहा है, ऐसी गेंद डालेगी तो अपनी भोजा बोस्तारा गुंडाल के घर पे जाना पड़ेगा, जो कि ऐसी क्रिकेट यहाँ पे चल रही है। यहाँ से तर नक्कीच दिलीप बोपी सर आपण पाहू शकाल फाईन लेगला चौकार आला होता, तदनंतर त्याच दिशेने या गोलंदाजाने चेंडू फेकलेत आणि या वाईडच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्या। तीच दिशा, तीच लाईन लेंथ पंचांकडे इथे दाद मागली जाते। इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि 1 धावेने टीमची धावसंख्या टोटल आपण पाहू शकाल 8 धावा धावफलक करते विदाउट लॉस। जितने गेंद फेंके इस गेंदबाज ने दयानंद ने, यानी पूरी लेग स्टंप के ऑन साइड में गेंद फेंके, यानी कि थोड़ी खराब गेंद चल रही है यहाँ पे दयानंद की। 4 गेंद, 2 गेंद शेष। अंदर की गेंद को माना जाता है, लेकिन तू मैं फिर एक बार थोड़ा निशाना चूक गया। निशाना तो नहीं था, ये सलस तो नहीं है, एक ग्रीन काउंटर स्पेशलिस्ट सलस कर रहता था तो बराबर ये स्टंप पकड़ता था, लेकिन यानी कि नाबाद। इथे दिलीप बोपे सर आपण पाहिलं तर नक्कीच वाघाला जीवदान दिलं। धावजीतची तिथे संधी होत्या। राजू ठानगे आता मात्र स्ट्राईकला आलाय। टीमची धावसंख्या 9 धावसंख्या बिनगडी बाद। नेक्स्ट बॉल, यावेळेचा मोठा फटका टॉपेज लागल्या। इथे लॉंग ऑन मध्ये चेंडू येतो, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, उचलतील फेकतील दरम्यान मात्र काल होता फलंदाजांकडे या 2 धावा घेण्याचा आणि 2 धावेच्या मधून टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 11 रन्स लॉस ऑफ 0 विकेट। सर पहिलं दशक मार्गस्थ 10 धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत होता गोलंदाज, तदनंतर मात्र जीवदान दिलंय वाघाला आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे साथी समालोचक दिलीप बोपी सर। तारे नील गगन के तारे गाड़ी में गए सब, देश के भवितव्य हो। फिर एक बार
पहली ओवर की समाप्ति होने के बाद रन संख्या पहुंची 10 रन, यानी कि दयानंद काफी बहुत ही बड़ी हौसला बुलंद हो गया दयानंद का, उसके टीम का, चिकले टीम का हौसला बुलंद हो गया, क्योंकि खाली 2 वाइड देके भी 10 रन दिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, पूरी ऑन साइड पर नजर डाली थी दयानंद ने, लेकिन कुछ फटका तो नहीं बैठा। तो फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार। नक्कीच चांगली गोलंदाज होती, क्षेत्ररक्षकांचा साथ लागला नाही या गोलंदाजाला। सूरज पाटील गेंदबाजी के लिए तैयार। फिर एक बार वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातो। आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल चिखले संघाचा सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये। ऑन स्ट्राइक फलंदाज निलेश ओटो सर, निलेश वायदंडे तो फिर एक बार अच्छी क्रिकेट यहाँ पे काली दिशा दिखा कि शॉट थर्ड मैन के तरफ, और ये 4 रन के लिए बहुत ही बढ़िया गेंद अंदर की तरफ आती हुई, लेकिन गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। चकमा खाया और इस बीच नीलेश वायदंडे ने खाली गेंद को दिशा दी की और 4 रन, रन संख्या 14 रन। अंदर की तरफ आती हुई तो मैं गेंद विकेट कीपर के दास्तान में डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद पे कोई नंबर नहीं था, हमारे प्रवीण दुगाड़ी कहते हैं ये नंबर तो नहीं इस गेंद के ऊपर, और रन संख्या पहुंची 14 रन पे सीमित। तर नक्कीच सर आपण पहिल्या चेंडूवरती चौकाचा मार केला होता गोलंदाज, तदनंतर काय कमबॅक असतं, हे कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असा गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। यावेळी त्या चेंडू पहा टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला, फलंदाजाला इथे मात्र चेंडू समजला नाही। आणि दुसऱ्यांदा निर्धाव चेंडूची सांगता झाली। निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल 14 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट। अब तक 3 गेंद हो चुके हैं, 3 गेंद, यानी कि राजू खेल रहा है खाली 3 रन पर, और नीलेश वायदंडे खेल रहा है यहाँ पे 8 रन पर। अंदर की तरफ आती हुई बहुत ही बढ़िया चकमा खाया, इस बीच नीलेश वायदंडे चकमा खाया गेंद विकेट कीपर के दास्तान में, यानी कि अब तक 4 गेंद फेंक चुके यहाँ पे सूरज पाटिल, यानी कि 4 गेंदों में 3 लगातार डॉट गेंद, और पहली गेंद पे ऊपर 4 रन। बहुत ही लाजवाब गेंदबाजी, काय लाजवाब गोलंदाजी। या गोलंदाजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार केला होता, तदनंतरचं काय कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सलगचे 4 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजाने, लाजवाब गोलंदाजी। 5 चेंडूंचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 14 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल। शेवटचा चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये, श्रीकांत भोईर आणि रोशन पवार MSC क्वालिफाय पंचा। यावेळेचा चेंडू काय लाजवाब पेस केला होता चेंडू। दिलीप बोपी सर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतरचं काय लाजवाब कमबॅक। या 5 चेंडूमध्ये अद्याप एकही धाव खर्च केली नाही। षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद पलसपे संघ 14 धावसंख्या। आने वाले 12 गेंदों में कितने रन बटोरते हैं अभी यही देखना है। प्लस पातिम यानी कि नीलेश वायदंडे काफ़ी कंफ्यूज मायूस घड़ी, यानी कि पहली गेंद के ऊपर काफ़ी बढ़िया शॉट खेला था, लेकिन काफ़ी मायूस घड़ी, यानी कि नर्वस, यानी कि राजू ठानगे के चेहरे पे
त्याच दरम्यान दिलीप बोप्पी सर आपण पाहू शकाल श्रीराम क्रिकेट संघाचा हुकमी एक्का पवन टकले इथे देखील आले, तर त्यांचं देखील आपण या करूया सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा इथे वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.00ची सरासरी गाठत असताना 14 धावा 2 षटकामध्ये पलसवे संघ मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, पहिला चेंडू, यस इट इज वाईड ऑफ स्टम्प्स वरून चेंडू गेलाय. इथे मात्र एकेर धाव ऍड होईल धावफलक होते आणि एका धाव्याने टीमची धावसंख्या 15 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 15 धावा धावफलक होते पलसवे संघ. एका बाजूला आपण पाहतो चिखले संघ. नेक्स्ट बॉल, गोलंदाज यावेळचा चेंडू पहा, काय लाजवाब पेस केला होता चेंडू. चेंडू तसा टप्पा पारला, उचली घेतली, थोडासा आतमध्ये आला, फलंदाज चेंडू समजला नाही. या निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. वाईड नंतर लगेचच कमबॅक केलाय गोलंदाजाने. गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील नामक गोलंदाजाने. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 15 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये. नाणेपैकी इथे मात्र हरले पलसवे संघाने. प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस ऑन स्ट्राईक पलसवे संघाचा राजू ठाणगे याच्यासाठी चेंडू होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील चेंडूवर, ते उचलतील, फेकते, दरम्यान मात्र इथे चुकी झाली. चुकीचा फायदा होईल पलसवे संघाला. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि इथे मात्र 3 धावा सहजरित्या कंप्लीट केले जातात आणि 3 धाव्याने टीमची धावसंख्या टोटल आपण पाहिली तर धाव पुस्तकावरती आपण पाहू शकाल 18 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 18 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र इथे थोडीशी साथ देत नाहीत. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने ऑन स्ट्राईक. यावेळचा चेंडू पहा, मारण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक चाणक्य निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगत्यानंतर टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल, ती म्हणजेच 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी यावेळेस गोलंदाज प्रथमेचा चेंडू होता, चांगला चेंडू. इथे धावचीची संधी निर्माण झाली होती. राजू ठाणगे याला मात्र मिळेल एक धाव. धावचीची निर्माण झाली होती, कुठेतरी थोडीशी चुकी पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये चिखले संघाकडून आणि एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 19 धावा धावफलकावरती. 19 धावा पाहतोय पण विदाउट लॉस पलसवे संघ. 4 षटकांचा सामना, दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतोय एकमेकांसमोर. यावेळचा चेंडू लॉवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतील, वागतील, उचलतील, फेकतील, धावचीची संधी निर्माण झाली होती. तत्पूर्वी मात्र या 2 फलंदाजाच्या माध्यमातून घेतल्या जातात 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने पलसवे संघाच्या दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या दुसरं दशक मार्गस्थ 21 धावा. 1 टू गो. फिर एक बार गेंदबाजी करने तैयार. अच्छी क्रिकेट ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद को लपक लिया. गेंद जा रही थी बाउंड्री के बाहर 4 अंक के लिए. बहुत ही बढ़िया शॉट 22 के तौर पर और ये 4 अंक तीन षटकांचा 3 षटकांचे ते वाजवी खेळ संपला. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धावा धावफलकावरती. पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची. आयोजकांना विनंती असेल पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं. पाणी जे असं करा डीजे
9 रन पर नीलेश खेल रहा है, यानी कि नीलेश वाईदंडे। और 900 गेंद पे अभी देखना है राजू ठानगे, यानी कि रन संख्या पहुंची 25, 25 रन, यानी कि आखिरी गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बीच सूरज सर्वेश म्हात्रे मैन फॉर्मा चिखले। देखना आहे पहिलं आणि रफ्तार. सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चिखले संघाचा पहिला चेंडू. हाफ पिच गेंद, गेंद जा रही है सीधी बैकवर्ड डीप पॉइंट के क्षेत्र पर। इस बीच 2 रन से तेजी से रफ्तार दोनों ने छलांग लगाई, यानी कि जैसी जंगल में हिरनी दौड़ती है वैसी दौड़ लगाई नीलेश और राजू ठानगे ने, यानी कि रन संख्या पहुंची 27 रन. काय लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात या 2 फलंदाच्या माध्यमातून, आणि 2 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल सर पाहिली तर आपण 27, 27 धावा. फिर एक बार सर्वेश म्हात्रे गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बीच नीलेश का भी बल्ला चलने लगा। इस बीच अच्छी क्रिकेट यहाँ पे हाइटेड गेंद थी, लेकिन गेंद विकेट कीपर के रास्ता में डॉट गेंद की अभी समाप्ति। इस बीच अच्छी क्रिकेट यहाँ पे सर्वेश तो का भी आग का गोला फेंक रहा है अभी यहाँ पे। एक चेंडू के ऊपर, एक गेंद के ऊपर मार खाने के बाद सर्वेश का भी अच्छी गेंदबाजी यहाँ पे करने के लिए तैयार। डॉट सर आपण पाहिलं तर टप्पा पारला, चेंडूने उचली घेतली, फलंदाजाला चेंडू समजला नाही, कानावरून चेंडू कारला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळचा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील, वागतील, उचलतील, फेकतील, दरम्यान मात्र इथे कंप्लीट केले जातील. एकच धाव आणि एका धाव्याने टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 28, 28 धावा. बहुत ही बढ़िया 28 रन, यानी कि 28 रन का पल्ला, यानी कि अब तक सरेश ने 3 गेंद डाली, 3 गेंद में 3 रन दिए। बहुत ही बढ़िया। इस बीच अच्छी क्रिकेट भाई सामने राजू ठानगे, अच्छी क्रिकेट यहाँ पे वाइडिश मिडविकेट क्षेत्र के तरफ खेल चुका है। इस बीच 1 रन और 2 रन चक्कर में दोनों भी रफू चक्कर हो गए। और इस बीच नीलेश वाईदंडे बॅक टू द पॅव्हलियन, पहिल्या गडी बाद तंबूच्या आसराला पलसपे संघाचा. टीमची धावसंख्या एक धाव इथे मिळले. टीमची धावसंख्या 29, 29 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. पहिल्या गडी बाद पलसपे संघाचा. बॅक टू द पॅव्हलियन. चौथा ओवर प्रोग्रेस पर। अच्छी क्रिकेट अंदर के भी जाती हुई गेंद को छलांग लगाई वाइडिश स्क्वायर लेग की तरफ, और 1 रन से संतुष्ट होना पड़ा राजू ठानगे को। रन संख्या पहुंची 30 रन, यानी कि काफी मायूस घड़ी है, यानी कि रन संख्या काफी धीमी धीमी चल रही है। जैसे कछुआ की गति जो रहती है चलने की, वैसी गति चल रही है इस नीलेश ठानगे की और ये पलसपे की टीम की। प्रारंभिक बल्लेबाज जब आक्रामक खेले तो मिडिल ऑर्डर का प्रेशर हट जाएगा, लेकिन प्रेशर तो हट नहीं गया, लेकिन अगदी रन संख्या तो काफी कछुआ की तरफ चल रही थी। और 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या यानी कि 30 रन जीतने के लिए 31 रन की आवश्यकता। इस बीच चिखले संघ को डीजे, अभी डीजे बताओ।
महत्त्वाचा आहे. आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस म्हणून विशेष या दिवसाची ओळख आहे. तर बघतोय जिंकण्याकरता आपण जाऊया मराठीकडे जातोय. मराठी इज द लँग्वेज. आपण सामना चालू करायचा आहे. याच्यानंतर परत अंपायरिंग करण्याकरता परत आमचे प्रोफेशनल अंपायर येणार. हे पण अगदी चांगलं सहकार्य केलं या ठिकाणी आमचे श्रीकांत आणि रोशन यांनी या अंपायरसाठी आले, त्याबद्दल तुमचं इथे आभार मानतोय. एक अजून इनिंग बाकी आहे. 31 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता. 31 धावा उबेडी. तर नक्कीच सर आपण पाहू शकाल 24 चेंडू 31 धाब्यांची कंपल्सरी गरज असेल. नाणेफेकी जिंकली होती चिखले संघाने आणि क्षेत्ररक्षण करत असताना अवघ्या 30 धाव्यांचे रोखले पलसपे संघाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा आणि जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू 31 31 धाब्यांची कंपल्सरी गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील तिसरा सामना पहिल्या राऊंडचा आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला संघ आपण पाहू शकाल. चल नेक्स्ट मॅचचा टॉस विन करण्यासाठी यायचं आहे. वलवली विपक्ष शिडोन संघ. वलवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. तर की वलवली संघाचा संघनायक इथे देखील आहे आणि विनंती केली जाईल शिडोन संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच असेल 4 षटकांचा सामना असेल. तुम्हाला देखील नोंद घ्यायची आहे. वलवली तर करण्यात या आले का आमच्या अंकित 11 टॉस बॅक मध्ये धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चिखले संघ एका बाजूला पलसपे संघ. दोन्ही बलाढ्य संघ यांच्यात चांगल्या मॅच आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातो पलसपे संघाचा. भरत भगत नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या मॅचसाठी आपण पंच पाहिले श्रीकांतजी भोईर आणि रोशन पवार. नक्कीच चांगली पंचगिरी यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. MSC क्वालिफाय पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग पंच रोशन पवार. थोडंसं स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. ते श्रीकांतजी भोईर हे देखील आहेत. चांगली पंचांची भूमिका यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसे आमच्या सम्यत आमचे गुणलेखक मित्र सिद्धार्थ नामक गुणलेखक आहे. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 31 31 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 चेंडू 31 कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचं नेम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच असेल वलवली संघ त्यांना फाईट करेल शिडोन संघ. यायचं दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. शिडोन संघाचा संघनायक फर्स्ट बॉल. डावकुराचा गोलंदाज लोअर पुलटा स्पर्धेचा चेंडू होता. चेंडू इथे मात्र धरलाय काव कॉर्नरच्या वरून सीमा पार. हा येतोय पहिला दर्जेदार षटकार चिखले संघाचा. इथे मात्र श्रीगणेश झालाय 7 धाव्याने. या 31 धाब्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती कव्वरच्या वडून उडवलाय. चेंडू गेलाय सीमा पार. 1 बाउन्स. हा येतोय यानी की
पूरा बल्ले का मुंह खोला है और ये लगातार बैक टू बैक 6 और 4 यानी कि 10 रन यानी कि 31 रन को चेस करते समय यानी कि 10 रन 2 गेंद के ऊपर। आता उर्वरित धावा राहिले ते 21-21, 22 चेंडू 21 धाव्यांची कंपल्सरी गरज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चिखली संघाला। यावेळचा चेंडू पहा, दिलीप बोपी सर टप्पा पारला, थोडासा बाहेर निघाला, चौकारानंतर काय लाजवाब कमबॅक केलंय गोलंदाजाने, नक्कीच चांगलं कमबॅक केलंय। आता मात्र समीकरण उरलंय 21 चेंडू आणि 21 धाव्यांची कंपल्सरी गरज मैदानाच्या आतमध्ये। 21 चेंडू 21 धाव्यांची गरज, 3 चेंडूंचा इथे खेळ संपलाय, 10 धाव फलकावरत्या। यावेळेस कट केलाय, सन्मान दिलाय, यष्टी रक्षक आहेत अक्रॉस द लाइन, एकदम अक्रॉस द लाइन यानी कि मनीष तात्रे अक्रॉस द लाइन बार बार अगदी हक्का खोला फेक रहा है पोस्टरी का मनीष तात्रे यानी कि अगदी बम्बेरी उड़ रहा। हाँ बहुत बढ़िया अपना दोस्त है मनीष तात्रे, यॉर्कर स्पेशलिस्ट मनीष तात्रे यांचा देखील आमच्या सरांनी उल्लेख केलाय। नक्की चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला चिकार खूप राऊंडवरती पाहायला मिळते। यावेळेचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय, कव्हरच्या वरून चेंडू जाईल सीमा पार। गेंद के ऊपर 14 रन यानी कि प्रशांत पाटिल मैन फ्रॉम चिखले, बहुत ही बढ़िया, लेकिन गेंदबाजी कर रहे फिर एक बार करीब करीब 20-25 पैर का रन अप। आप सबके काफी बाहर जाती हुई गेंद सीधी अंपायर के हाथ में यानी कि वाइड करार देते हुए रन संख्या पहुंची। फिर एक बार 15 रन यानी कि बहुत ही बढ़िया गेंद खेलने के चक्कर में लेकिन रफू चक्कर बन गए यानी कि इस ये गेंदबाज वरद रफू चक्कर बन गए। मेरे ख्याल से नीलेश जो वाइदंडे है जिसने गेंद काफी डॉट निकाली, तब अभी भुगतना पड़ा इस बीच परस्पर टीम को। अच्छी क्रिकेट यहाँ पे अंदर भी आती हुई, एक रन से संतुष्ट होना पड़ा यानी कि एक रन से चलते हुए रन संख्या पहुंची फिर एक बार 16 रन पहली ओवर समाप्ति के बाद। मैडी पाठलाग करायचा 31 धाव्यांचा, टीमची धावसंख्या टोटल आपण पाहिली तर धाव पुस्तकात पाहू शकाल 16 धावा। अजून या 3 षटकांचा इथे वाजवी केलं असेल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धाव्यांची गरज असेल 3 षटकामध्ये। वैयक्तिक खेळी पाहिली तर प्रशांत याच्या वैयक्तिक खेळी 15 धावेवरती नाबाद केलतोय मैदानाच्या आतमध्ये। नेक्स्ट मॅच असेल वलवली संघाचा संघनायक इथे आलाय, शिडोन संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण देखील टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे। नेक्स्ट मॅच शिडोन विपक्ष वलवली संघ यायचा नाणेफेकी करण्यासाठी। नेक्स्ट बॉलर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी काऊ कॉर्नर वरून चेंडू गेलाय सीमा पार, हा येतोय दर्जेदार षटकार। नक्कीच चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला देखील ऐकायला मिळत आहे। षटकार आलाय, टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 22, 22 धावफलकावरती। नेक्स्ट बॉल आयुष नामक गोलंदाज, चांगला चेंडू आहे, फुलरलाईनचा चेंडू होता, सन्मान दिलाय चेंडूला, एक धाव मात्र इथे कंप्लीट। एका धाव्याने टीमची धावसंख्या गाडी जाऊ दे 23, 23 धावफलकावरती। पाठलाग करायचा 31 धाव्यांचा। चिखले संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांना फाईट करेल पलस्पेस संघ। गोलंदाज यावेळचा चेंडू आयुषचा, चांगलं कमबॅक
टप्पा पडला तोडा ऑफ स्टम्प्स वरून चेंडू गेला फलंदाजाला चेंडू समजला नाही निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता झाली निर्धाव चेंडूच्या सांगते टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल 23-23 धावा येणार काही चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये 31 धावांचा पाठलाग करत असताना चिखले संघ विपक्ष पलसपे यावेळेस काय लाजवाब गोलंदाजी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आयुष नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटकाराचा मार अगदी पहिल्या षटकामध्ये अगदी बघतोय तरी अक्रॉस द लाईन त्यांनी बघ त्यांनी मार खाला वरद नाही पण त्याच्यानंतर आता हा जो गोलंदाज आहे आयुष खरोखर चांगली गोलंदाजी करतोय टप्प्यावर नियंत्रण आहे पण यांनी मार खातो परत एकदा यावेळेचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र फलंदाज बाद होतोय गडी क्रमांक पहिला बॅक टू द पॅव्हलियन चिखले संघाला पहिला आदरा भेटतोय मनोज नामक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन डी तो या फुलर लाईनचा चेंडू होता एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा मानस इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट आणि 2 धावेने चिखले संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव पुस्तकावरती 25 धावा 6 धाव्यांची गरज नियम आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 धावा आपण पाहू शकाल येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 6 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 6 धाव म्हणजे माफक धाव माझ्या मते तरी या ठिकाणी खरोखरच अगदी हारागिरी पत्करतोय आणि जिथे मी वारंवार बोलतो निलेश वायदंडे तो अगदी त्यांनी अगदी संत गतीचा कासवासारखा खेळ केला ते आता त्यांना अगदी त्यांना थोडा जड पडतोय राजू ठाणगेला त्यांनी ठाण्यात अगदी स्ट्राईकच दिला नाही पाहिजे हे अगदी कुठेतरी क्रिकेटमध्ये होतोय आणि निश्चितच या ठिकाणी 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता याच्या पुढचा सामना होणार आहे वळवली आणि पवन टकले नाणेफेकी करण्यासाठी यायचं तर पवन टकले आपण या प्लीज नाणेफेकी करता 12 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धाव्यांची गरज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेस पाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवलाय चेंडू जाईल 1 बाउंड सीमा पार आलाय चौकार याला शेडून सांगायला विनंती असेल आपण देखील नाणेफेकी करून घ्यायचे वलवली संघाचा संघ नाही की ते आलाय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्विच हिट केल्याचा प्रयत्न होता इथे मात्र बॉडी ब्रश चेंडू पंच यस लेग बी फॉर द विकेट LBW च्या साहाय्याने फलंदाज इथे मात्र बाद झालाय परतावं लागेल फलंदाजाला मैदानातून बाहेर त्याच दरम्यान अभि भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया चांगलं कमबॅक यावेळेस 2 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी या टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चिखले संघ वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक पहिल्या चेंडूवरती चौकारचा मार तदनंतर काय लाजवाब कमबॅक गडी बाद केलाय गोलंदाज हॅलो केतन नामक गोलंदाज आपण पाहतोय पलसपे संघाचा नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जयेश नामक फलंदाज 2 धाव्यांची गरज नेक्स्ट बॉल पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी कट केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील उचलतील फेकतील दरम्यान मात्र इथे कंप्लीट केली झाली 1 धाव आणि 1 धावेने टीमची धावसंख्या 30 धावा स्कोर लेवल
9 चेंडू, शेवटचे 9 चेंडू आणि एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. कट केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे कंप्लीट आणि इथे देखील संघ जिंकलाय, तो म्हणजे चिखले संघ. नेक्स्ट मॅच या सामन्यात मॅन ऑफ द मॅच बघतो आपण या ठिकाणी आपण प्रशांत पाटील. त्याने अगदी जबरदस्त पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढल्या, त्याच्यामध्ये 1 बाईची आणि 15 स्वतःच्या धावा. तर या सामन्याचा मॅन